राधे राधे. तुमचा पण फ्रीज जुना झाला असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आता जेवढ्या स्टाईलमध्ये माझे आहो जे वॉलपेपर चिपकवता आहेत ना, पण खरं सांगू त्यांच्याने हा वॉलपेपर चिपकला नव्हता. 100 वेळा तर तो काढला लावला बस हेच चाललं. आणि जेवढ्या स्टाईलमध्ये ते कापतायत ना, खरं सांगू तर फक्त ती पट्टी कापली, याच्यावर फ्रीजचा जो पेपर आहे ना तो काही लावणं झालं नव्हतं बरं का. आणि आहो बोलले की जाऊ दे उद्या लावू. आता उद्या म्हणजे त्यांचा अवघड असतो, उद्या कधी उगत नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी मीच म्हटलं चला लावते. मला काही सण झालं नाही, मला माहिती होतं की आहोंनी काही ते होणार नाही, म्हणून हळूहळू आपली सुरुवात केली. आणि आत्याच्या मुलीचा कॉलसुद्धा आला होता राखीचा, तर तिच्याशी गप्पा मारत मारत आणि मग मी पेपर जो आहे तो कंप्लीट इथे लावून घेणार होती. आणि खरंच खूप छान दिसत होते. आणि खरं तर हा माझा लग्नाचा फ्रीज आहे आणि तो इतका खराब झाला होता काय सांगू. कारण तो बऱ्याच दिवस जो होता 7 वर्ष त्याचा यूजच नव्हता, कारण मळ्यात जे असते ते सिंगल फेजची लाईटवर जे असतं ते चालत नाही म्हणून. इकडे जो आहे तो कंप्लीट असा पेपर जो आहे तो लावला गेला आणि फ्रीज जो आहे तो असा काहीसा दिसायला लागला. आणि फ्रीज जो आहे ना तो 1 नंबर दिसायला लागला. आणि खरंच सांगते मी, तुम्ही हा पेपर एकदा नक्की मागवा. माझा फ्रीजचं जे आहे ना तर पुढे थोडंसं तोंड निघालेली आहे. जर तुमचा फ्रीज जो फ्लॅट असेल ना तर लावायला एकदम इझी जाईल असा हा. आणि फ्रीजचा मेकओव्हर केल्यावर 1 नंबर दिसायला लागला होता फ्रीज. अगदी सासू सासरे घरी आले ना सायंकाळी ते सुद्धा एकदम बघतच राहिले. आणि फ्रीज खरंच खूप सुंदर दिसायला लागला. आणि त्याच्यानंतर झाल्या तर माझ्या जाऊ आल्या ॲब्रो करण्यासाठी आणि मग लगेच त्यांचे ॲब्रोसुद्धा केले. आणि थोड्याफार गप्पा वगैरे झाल्या, नंदबाईसुद्धा आलेल्या होत्या. तर इकडं त्याच गप्पा चालू होत्या आणि लगेच त्यांचे ॲब्रो वगैरे केले. आणि दुसऱ्या दिवशीचं परत म्हटलं चला फ्रीजसाठी काही गोष्टी मागवलेल्या होत्या, म्हणजे फ्रीज मॅग्नेट ते सुद्धा मी आता लावून घेणार होती. आणि माझ्या फ्रीजचा जो आहे तो कंप्लीट लुक जो आहे तो बदलून गेला होता. आणि मला खरंच खूप आनंद झाला होता जेव्हा फ्रीज असा नवा दिसायला लागला होता ना. जेव्हा घरात कुठलीही नवीन गोष्ट केली ना त्याचा आनंद हा वेगळा असतो, आणि खास करून ते आपल्या हाताने घडलेलं असतं ना तर खरंच खूप भारी वाटतं. चला इथंच एंड करते. आणि तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला इथंच एंड करते. राधे राधे.